एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. सकाळी लवकर उठून पनवेलहून एसटी पकडली आणि खोपोलीला उतरलो, कारण गाडी घेऊन सचिन पेणवरून येणार होता. खोपोलीच्या बस स्टँडवर कारल्याला जाणाऱ्या भाविकांची पालखी निघाली होती. पालखीतील एकविरा देवीच्या दर्शनाने आमच्या या ट्रेकची सुरुवात झाली आणि आम्ही सातारच्या दिशेने निघालो. खंडाळ्याचा घाट, पुणे, कात्रजचा बोगदा आणि मग पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आम्ही प्रवेश केला. पनवेल ते पांडवगडाच्या पायथ्याचे धावडी हे गाव. साधारण पनवेलपासून 228 किलोमीटरचा प्रवास साधारण 5.5 तासात पूर्ण करून आम्ही 11:30 वाजता पांडवगडाच्या पायथ्याच्या धावडी या गावी पोचलो. आमची आजच्या दिवसाची सुरुवात होते पांडवगडाच्या ट्रेकनी आणि या पांडवगडाच्या पायथ्याच्या गावाला आम्ही आता आलो आहोत. आणि माझ्यासोबत आता आहेत माझे 3 मित्र, त्यांची ओळख मी नंतर तुम्हाला करून देतो. किल्ले पांडवगड ट्रेक जिथून सुरू होतो तिथून एक ठळक मार्ग या गडावर जातो. वाईवरून मांढरदेवीला जाणाऱ्या रोडवरती रस्त्यात आपल्याला पांडवगडसाठी हा थांबा लागतो आणि इथून पांडवगडला जाण्यासाठी मार्ग आहे. आम्हाला उन्हाचा ट्रेक करावा लागणार होता आणि त्यातच आम्ही जवळजवळ 9 महिन्यानंतर ट्रेक करत होतो. त्यामुळे गड चढताना आमची दमछाक होणार होती. दुपारी 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता आम्ही चढत आहोत. जस्ट सुरुवात झाली आणि दम लागायला सुरुवात झालेली. उन्हाचा ट्रेक करतोय त्याच्यामुळे तपशाखी होणारच. अत्यंत खड्या चढणीची चढून या मार्गाने आता आपण आलेलो आहोत आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे. तर चला तर भर दुपारच्या उन्हामध्ये आम्ही ट्रेक करत असल्यामुळे दमछाक तर होतेच, तहानी लागले. पाणी आहे, बघूया पुढे एक विश्रांती घेऊन थोडंसं पाणी आणि काही स्नॅक असेल तर स्नॅक खाऊ आणि गडाकडे निघू. एक तास होत आलाय आणि अजून आम्ही चढतोय. सुदैवाने धाडीचा पॅच असल्यामुळे ऊन जास्त लागत नाही आहे, पण गरमी मात्र खूप आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेला पांडवगड हा ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याची बांधणी 12व्या शतकात कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने केली. राजा भोजने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी 15 महत्त्वाचे किल्ले बांधले होते. पांडवगड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा दुर्ग होता. सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर त्या काळी होत असे. माझ्या मागे बघताय ती आहे मॅप्रो गार्डनची प्रॉपर्टी आणि
इथूनच आपल्याला किल्ल्याची सुरुवात होते आणि इथे आपल्याला नोंद करायला लागते आणि नोंद केल्यानंतर आपल्याला गडावर प्रवेश दिला जातो, कारण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं सांगितलं जातं. गड भ्रमंती करून आल्यानंतर इथे नोंद करायला त्यांनी सांगितली गरज नाही आहे, पण आपण गडावर जाण्याच्या अगोदर आपल्याला इथं नोंद करणं गरजेचं आहे. माझ्या मागे आपण बघताय ही पाण्याची 60% आहे तिथे. पांडवगडावर एकूण 15% आहेत आणि 15पैकी ही एकाच रांगेत असलेली 60% आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक जे टाका आहे हे खांब टाके आहे आणि बाकीची टाके आहेत ही साधी टाके आहेत. या गडाचे पौराणिक संदर्भ पण आपल्याला पाहायला मिळतात, जे संदर्भ महाभारतकालीन आहेत. विशेष म्हणजे पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात इथे काही काळ वास्तव्य केलं असं सांगितलं जातं. गडाच्या माचीवर पाण्याची टाकी, तलाव आणि बांधकामाची ज्योती आढळतात. यावरून या गडावर शिलाहारांच्या पूर्वीपासून राबता होता याची प्रचिती येते. गडावर सैन्याच्या निवासासाठी आणि पाण्याच्या सोयीसाठी 18 पाण्याचे तलाव व टाकी खोदण्यात आली होती. पांडवगडाचा यादव काळापूर्वीचा इतिहास प्रामुख्याने शिलाहार राजघराण्याशी आणि पौराणिक संदर्भाशी जोडलेला आहे. या गडाचा यादवपूर्व इतिहास हा केवळ कागदपत्री नसून तो जनमानसातील कथांशी जोडलेला आहे. पांडवगड हे नाव महाभारतातील पांडवांवरून पडले आहे. असे मानले जाते की आपल्या 12 वर्षाच्या वनवासाच्या काळात पांडवांनी काही काळ या गडावर वास्तव्य केले होते. या गडाच्या इतिहासात डोकावलं असता आपल्याला असे दिसून येते की हा गड भोजराजा दुसरा याने बांधला. त्यापूर्वी या गडाचं अस्तित्व होतं, परंतु या गडाला गडपण देण्याचं जे काम आहे ते दुसरा भोज राजाच्या कारकिर्दीत साधारण 11व्या शतकात झालेलं आहे. साधारण आम्हाला 1.25 तास लागलेला आहे वरती येण्यासाठी आणि गडाच्या बुरुजाजवळ आम्ही पोचलेलो आहोत. हा जो बघताय हा गडाचा पहिला दरवाजा जिथे आहे तिथे असलेला बुरुज आहे. 2 बाजूला 2 बुरुज आहेत आणि या बुरुजाचं भक्कम बांधकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं. इसवी सन 1210च्या सुमारास देवगिरीचे शक्तिशाली यादव राजा सिंगण दुसरा यांनी कोल्हापूरच्या शिलाहार राजा भोज दुसरा यांचा पराभव केला. या विजयानंतर पांडवगड अधिकृतपणे यादव साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर 13व्या शतकाच्या अखेरीस इसवी सन 1296मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर आक्रमण केले तेव्हा दक्षिण भारतात दिल्ली सल्तनतचा प्रभाव वाढला. याच काळात पांडवगड जो पूर्वी यादवांच्या ताब्यात होता तो हळूहळू खिल्जीच्या सैन्याच्या दबावाखाली आला. पहिल्या दरवाजातून आत आलो की आपल्याला लगेच दुसरा दरवाजा लागतो. हा पण दरवाजा एका बुरुजामध्ये बांधलेला आहे. खिल्जीच्या काळानंतर हा किल्ला काही काळ स्थानिक सुभेदारांकडे राहिला. जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन बहमनी शाह याने जेव्हा बहमनी साम्राज्याची स्थापना केली तेव्हा सातारा आणि वाई प्रांतासह पांडवगड बहमनी साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. बहमनी सुलतानांनी त्यांच्या लष्करी धोरणानुसार किल्ल्याच्या तटबंदीची आणि दरवाजांची दुरुस्ती केली. त्यानंतर जेव्हा बहमनी साम्राज्याचे विभाजन झाले तेव्हा हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या वाट्याला आला. दुसऱ्या दरवाजातून आत आलो की आपला गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला असलेले मारुतीरायाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. शिवकाळात या गडाचं महत्त्व खूप अधिक होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध झाला त्याच्यानंतर या भागाचं महत्त्व जाणलं की विजापूरच्या आदिलशाहीला जर शह द्यायचा असेल तर या भागातले किल्ले घेणे गरजेचे आहेत. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटून आल्यानंतर एक किल्ले घेण्याचा सपाटा लावला आणि त्यातच इसवी सन 1673
एप्रिल 1673 असावी. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. या साताऱ्यातले अनेक किल्ले त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये जिंकून घेतले आणि मराठी शाहीचा अंमल या गडांवरती बसवला. इसवी सन 1659 मध्ये जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वाईला आला होता, तेव्हा त्याच्या सैन्याला रसद पुरवण्यासाठी आणि या प्रदेशावर वचक ठेवण्यासाठी पांडवगड हे आदिलशाहीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. अफजल खानाचा वध झाल्यानंतर हा संपूर्ण पट्टा स्वराज्यासाठी असुरक्षित आहे हे महाराजांनी जाणले आणि अखेर 7 ऑक्टोबर 1673 रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकल्यावर आपल्या सैन्यासह या भागावर चाल केली आणि पांडवगड आदिलशाहीच्या ताब्यातून कायमचा सोडून स्वराज्यात सामील केला. गडमाथ्यावर आपल्याला पाणजाई देवीचे मंदिर, त्याला लागून असलेले एका वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर झाडी खूप असल्यामुळे गडावर असलेले अवशेष कळत नाहीत, पण गडावरील अनेक वास्तू आज मात्र उद्ध्वस्त अवस्थेत पाहायला मिळतात. आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला एक दगडी जोत आहे. मंदिराच्या बाजूला जोतं कसलं आहे ते कळत नाही आहे आणि तिथे जायला पायऱ्यासुद्धा आहेत, परंतु हे कसलं बांधकाम आहे कळत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात आला, पण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात त्याला महाराष्ट्रात नीट जम बसवता आला नव्हता. या गडाचे किल्लेदार पिलाजी गोळे यांनी 1699 पर्यंत या गडाचे रक्षण केले, पण राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने साताऱ्यातील किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतली आणि एप्रिल 1701 मध्ये मुघल सैन्याने पांडवगडाला वेढा घातला. दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 1701 मध्ये मुघलांनी पांडवगड जिंकला आणि औरंगजेबाने त्याचे नाव संग्रामगड असे ठेवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इसवी सन 1707 मध्ये मुघल सत्ता कमकुवत झाली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पांडवगड किल्ला 1713च्या सुमारास पुन्हा मराठ्यांच्या स्वराज्यात सामील केला. पांडवगडाच्या इतिहासात या किल्ल्यावर थेट मोठी युद्धे होण्यापेक्षा हा किल्ला वेढा आणि राजकीय सत्तांतराचा मुख्य केंद्रबिंदू राहिला. मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर एप्रिल 1818 मध्ये इंग्रज मेजर थॅचर याने या गडावर मोठी चढाई केली. मराठा सैन्याने निकराचा लढा दिला, परंतु शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि पेशवे काळातील या किल्ल्याचा लष्करी प्रवास थांबला. आमच्या प्रवासातील पहिल्या एका सुंदर गडाला भेट दिल्याचे समाधान मनात ठेवून आम्ही गडउतार झालो. आता आमची ही गडभ्रमंती पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. चला तर मग आता निघूया अजिंक्यताऱ्याच्या दिशेने. पांडवगडाची गडभ्रमंती पूर्ण करून आम्ही आमच्या या उन्हाळ दिवसाची उन्हाळ संध्याकाळ आपल्या स्वराज्याच्या चौथ्या राजधानीसोबत व्यतीत करण्याचे ठरवले आणि त्यासाठी आम्ही पांडवगडापासून 52 किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्याच्या दिशेने निघालो. किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि तेथून दिसणारे संपूर्ण सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहत आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा किल्ल्यावरती आणि हे आहे अजिंक्यतारा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार. सातारा शहराचे वैभव असलेला हा गड म्हणजे साताऱ्याचा मुकुटमणीच. अजिंक्यतारा किल्ल्याच्या महादरवाजाच्या कमानीवर गणपती, गरुड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या कमानीवर हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर आणि दरवाजावर मोरशिल्पे, शरभ, कीर्तिमुख आणि बुरुजांच्या तळाला नागांची शिल्पे पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आलो की एका कोनाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश सुंदर मूर्ती पाहायला मिळते आणि ती मूर्ती पाहताना मन प्रसन्न होते.
पहिल्या महादरवाज्यातून आत आलो की आपल्याला पायऱ्यांचा मार्ग हा दुसऱ्या दरवाजापाशी घेऊन जातो आणि हा गडाचा दुसरा दरवाजा. पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करून छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश मूर्ती पाहून आपण दुसऱ्या दरवाजातून गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडावर प्रवेश केल्यावर हनुमान मंदिर मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहत मंदिरात येऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि आमच्या पुढील गडभ्रमंतीला निघालो. गडाचे संवर्धनाचे काम चालू आहे आणि गडावर तटबंदी नव्याने उभारण्यात येत आहे. तिला पाहत आम्ही गडावरील FM आकाशवाणी केंद्राजवळ आलो. इथे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळाला. किल्ल्यावर मंगळाई, हनुमान आणि महादेव यांची मंदिरे, 2-3 तलाव, तेलातुपाचे रांजण तसेच बुरुज, तटबंदी, महाराणी ताराराणींच्या राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या गडाच्या इतिहासात पाहताना हा गड एक अभेद्य पुरातन किल्ला असून त्याची बहुतांश बांधणी शिलार राजा भोज दुसरा याच्या राजवटीत झाली. बहमनी राजवटीत या किल्ल्यावर काही बांधकामे झाली आणि बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला. आदिलशाहीत राज्य संरक्षणाबरोबर तुरुंग म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते. इसवी सन 1580 मध्ये पहिल्या अली आदिलशाची पत्नी चांदबेबी काही काळ येथे कैदेत होती. पतीच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी झालेल्या संघर्षात किश्वर खान या वजीराने त्यांना या किल्ल्यात बंदिस्त केले होते. पुढे आदिलशाही काळात इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत इसवी सन 1592 मध्ये आदिलशाचा बलाढ्य वजीर दिलावर खान याला त्याच्या कटकारस्थानांमुळे आणि वाढत्या वर्चस्वामुळे सातारा किल्ल्यातील तुरुंगात डांबण्यात आले होते आणि या किल्ल्यावरच त्याचे निधन झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1673 मध्ये सज्जनगड पाठोपाठ हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इसवी सन 1675-76 मध्ये कर्नाटक मोहिमेच्या आधी आजारपणाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा काही महिने या किल्ल्यावर मुक्काम होता. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या वेढ्यातून सुटल्यानंतर विशाळगड आणि अजिंक्यतारा या किल्ल्यावरूनच आपल्या भविष्यातील मोहिमांची दिशा ठरवली होती. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत 21 एप्रिल 1700 मध्ये त्याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नाव अझमतारा ठेवले. पुढे महाराणी ताराराणींचे सरदार परशुराम त्रिंबक यांनी मुघलांकडून इसवी सन 1706 मध्ये हा किल्ला परत मिळवला आणि त्याचे नाव अजिंक्यतारा ठेवले. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कलहात अजिंक्यताराचा किल्लेदार शेख मीरा हा सुरुवातीला ताराराणी यांच्या पक्षात होता. पुढे तो छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात आला. अजिंक्यतारा छत्रपती शाहूंनी जिंकून त्यांनी इसवी सन 1708 मध्ये या किल्ल्यावर राज्याभिषेक केला आणि सातारा संस्थानाची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांनी शाहूनगर अर्थात सातारा गाव वसवल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रातून मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईंना याच किल्ल्यावर काही काळ नजरकैदेत ठेवले होते. इसवी सन 1719 मध्ये शाहू महाराजांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांना दिल्लीहून आणल्यानंतर काही काळ याच किल्ल्यावर ठेवण्यात आले होते. गड भ्रमंती करत असताना आपण महाराणी ताराबाई यांच्या राजवाड्यापाशी येतो. हा राजवाडा किल्ल्याच्या मध्यभागात आहे. राजवाडा उद्ध्वस्त असला तरी कोरीव दगडांनी बांधलेले चौकोनी चौथरे आणि भिंतीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
चला चला चला, मागे सूर्य मावळाला आलेला आहे आणि आपलं अजून बरीच गडभ्रमंती बाकी आहे. गडाची ही भ्रमंती करत आपण किल्ल्याच्या ईशान्य दिशेला असलेल्या मंगळाई देवीच्या मंदिराजवळ येतो. सातारा शहरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून गडावरील सर्वात महत्त्वाचे मंदिर मानले जाते. मंदिर पाहून गडाच्या तटबंदीवरून सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहत आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. तेव्हा सूर्यदेवाने आपले आजचे अस्तित्व पश्चिमेच्या क्षितिजाकडे झुकवले होते. आता काही क्षणातच सूर्य मावळणार होता आणि या मावळत्या सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आम्ही आजच्या या उन्हाळ दिवसाची यशस्वी भटकंती पूर्ण करणार होतो. मित्रांनो, माझी ही भटकंती अशीच सुरू राहणार आहे आणि ती पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक द्यायलाही विसरू नका. लवकरच भेटू आमच्या सातारा जिल्ह्यातील गडांच्या या उन्हाळ भटकंतीला. जय भवानी, जय शिवराय. ला 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 ला. एक उन्हाळ दिवस, एक